हाय गाईज, वेलकम. आमचा हा पॉडकास्टचा पुढचा पार्ट आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत. आणि खरं तर बरेच दिवस झाले वेगवेगळ्या विषयांवरती आजपर्यंत पॉडकास्ट केलेले आहेत. सो आमच्यासाठी ही खूप चॅलेंजिंग गोष्ट आहे की आता पुढचा पॉडकास्ट आम्ही नेमका कुठल्या विषयावरती घेऊन यावा, जेणेकरून आपल्या ऑडियन्सला सुद्धा काहीतरी नवीन इन्फॉर्मेशन कळेल. ऍज की आम्ही इंटेलेक्च्युअल बीज आहोत, सो तुम्ही सुद्धा थोडंसं काहीतरी इंटेलेक्च्युअल नॉलेज गेन कराल आणि आम्हाला सुद्धा त्याचा फायदा होईल. सो हे आमच्यासाठी खूप चॅलेंजिंग टास्क असतं. आणि डेफिनेटली खरं तर हा जो पॉडकास्ट आहे हा आमच्यासाठी सुद्धा इतका पर्वणी आहे, खरं तर इन्फॉर्मेशनची आणि एका नवीन विषयाची. तर आम्ही या विषयाबद्दल कधी आधी रिसर्च केला नव्हता आणि थोडा मला माहित नव्हतं. पण आज या पॉडकास्ट मधनं फक्त तुम्ही नाही शिकणार आहात, आम्ही पण शिकणार आहोत काहीतरी. एक नवीन युनिक गोष्ट आहे. सो द पॉडकास्ट इज अबाउट डान्स थेरपी. डान्स थेरपी ही टर्म माझ्यासाठी तरी खूप युनिक आहे. मी जास्त कुठे ऐकली नाहीये ती. सो आय एम व्हेरी मच क्युरियस अबाउट नोईंग अबाउट व्हॉट इज डान्स थेरपी ऍक्च्युअली. सो सगळ्यात आधी आज आपले जे गेस्ट आहेत, धनश्री ताई देशमुख. मी ताई म्हणणार, धनश्री. सो ऍक्च्युली आमची जेव्हा ताईशी ओळख झाली तेव्हा ताईकडनं आम्हाला भरपूर गोष्टी ऐकायला मिळाल्या डान्स थेरपी बद्दल. ताईचं जे करिअर आहे त्याबद्दल आम्ही खूप डिस्कशन केलं आणि आम्हाला कळलं की अरे यार, हे फक्त आपल्या पुरतं आपण मर्यादित ठेवायला नको, आपल्या ऑडियन्सला पण सांगूयात. आपला जो फ्रेंड सर्कल आहे त्याच्यामध्ये आपण पूर्ण हे नॉलेज स्प्रेड करूयात. का तर ही ब्रांच खूप युनिक वाटली आणि याच्यामध्ये खरंच काहीतरी आपण नवीन शोधू शकतो, सर्च करू शकतो, काम करू शकतो. सो धनश्री ताई बेसिकली एक कोरिओग्राफर आहे, ती एक डान्सर सुद्धा आहे. सध्या ती क्रिएटिव्ह मुवमेंट थेरपी मध्ये काम करते. शी इज अ प्रॅक्टिशनर ओव्हर देअर आणि शी इज वर्किंग ऑन कायनेस्थेटिक लर्निंग फॉर चिल्ड्रन. ओके. आणि तिकडे ट्रेनर आहे, ती मेंटर आहे. पॅरलली डान्स एज्युकेटर सुद्धा आपण तिला म्हणू शकतो. आणि फक्तच डान्स ही एक कला म्हणून नाही, तर ती कुठेतरी थेरपी म्हणून आपण आपल्या रोजच्या आयुष्यात कशी यूज करू शकतो याबद्दल आज आपण बेसिकली बोलणार आहोत. सो आपण प्रश्नांना सुरुवात करूयात. तो एकदम पहिला क्वेश्चन, पहिलं आपलं डिस्कशन इनिशिएट करूयात. डान्स ही गोष्ट आम्ही आजपर्यंत एक आर्ट म्हणून ऐकली आहे, एक एक्सप्रेशन म्हणून ऐकलेली आहे, परफॉर्मन्स म्हणून ऐकलेली आहे, किंवा एक्सरसाइज म्हणून सुद्धा ऐकली फार तर फार. पण डान्स ही गोष्ट आम्ही थेरपी म्हणून कधी ऐकलेली नाहीये. सो काय आहे डान्स थेरपी? Technically, if I'll tell you that it's a psychotherapeutic movement of your body which help you to express hidden things from you. And it's a basic connection of your mind and body. A good theoretical jana. Let's understand it in our language. So basically, dance creative movement therapy ऍक्च्युली ही अशी कॉन्सेप्ट आहे जिथे युअर ईच मुवमेंट ऑफ युअर बॉडी इज कनेक्टेड टू युअर सायकी अँड वेन यू एक्सप्रेस द मुवमेंट ऑफ युअर बॉडी ऑटोमॅटिकली यू एक्सप्रेस दोज थिंग्स विच आर देअर समवेअर इन युअर माइंड. सो आपल्या लेवलवरती हे समजून घ्यायचं असेल तर इतकं सोपं असतं की क्रिएटिव्ह मुवमेंट म्हणजे जी तुमच्या बॉडीतनं क्रिएटिव्ह तयार होते, म्हणजे बॉडीतनं क्रिएट होते अशी मुवमेंट विच विल हेल्प यू टू एक्सप्रेस युअर सेल्फ. Okay. So probably that is the layman understanding, rather my understanding of dance therapy. इंटरेस्टिंग आहे. म्हणजे नवीनच टॉपिक आहे ना, खूप इंटरेस्टिंग आहे. पण आपण आतापर्यंत असं डान्स क्लास वगैरे ऐकलं आपण, जसं नीरज म्हटलं असं डान्स आर्ट वगैरे. पण डान्स क्लास आणि डान्स थेरपी याच्यामध्ये एक एक्झॅक्टली डिफरन्स काय आहे? सो ॲक्च्युली इट्स अ व्हेरी गुड क्वेश्चन. कारण का मी खूपदा असं सांगितलं की मी डान्स थेरपिस्ट आहे, की लोक मला म्हणतात की हां मग काहीतरी डान्स करून दाखवा. सो इट इज तर म्हणजे ढोरक्याला नाचून दाखवा वगैरे वळूमध्ये कसं सांगतात, इट्स ऑलमोस्ट लाईक दॅट. सो थँक्स फॉर दिस क्वेश्चन ॲक्च्युली. तर डान्स थेरपी आणि डान्स क्लासेसमध्ये किंवा डान्स थेरपी सेशन्समध्ये आणि डान्स थेरपी क्लासेसमध्ये खूप जास्त फरक आहे. डान्स थेरपी इज समथिंग डान्स बियॉन्ड डान्स. सो डान्स क्लासमध्ये ना यू लर्न अ स्पेसिफिक स्टाईल, किंवा तुम्ही 1 2 3 4 5 6 7 8 वरती एक स्टेप शिकता
जी स्टेप तुम्ही म्युझिक वरती कशी वापरायची याचं टेक्निक शिकता आणि त्या पर्टिक्युलर स्टाईलचं ट्रेनिंग घेता. ओके, आय हॅव टू ॲडमिट इट अँड दॅट इज माय फर्स्ट बिलीफ की डान्स इटसेल्फ इज अ थेरप्युटिक ॲक्टिव्हिटी. ओके. ओके, बिकॉज मोस्ट ऑफ द टाइम तुम्हाला हे पण लक्षात नाही येत की एखादं गाणं खूप आवडीचं असतं आणि आपण त्याच्यावरती गाण्या स्टेप शिकल्यानंतर ते गाण्यावरनं आपण अजून एक्सप्रेस करायला लागतो. सो हे खूप नकळत आणि सहज होणारी गोष्ट आहे. तर डान्स इटसेल्फ इज अ व्हेरी थेरप्युटिक ॲक्टिव्हिटी, फिजिकल ॲक्टिव्हिटी. पण तरी पण मग डान्स थेरपी हा वेगळा सेक्शन का आहे? तर बेसिकली एक साधा डिफरन्स म्हणजे डान्स क्लासला जाणाऱ्या लोकांना डान्स एज अ परफॉर्मिंग आर्ट फॉर्म एक्सप्रेस करण्यात इंटरेस्ट आहे. ओके, किंवा being a dance teacher, I need to teach them how to present this because at the end of the day, it's a performing art. बरोबर. But for the dance therapy, we are not going to perform it anywhere. It is for your own. It is just to see my own expression, my own body's expression, how I can express with whatever is coming in my mind. So there is no structured dance form. There is no structured 1, 2, 3, 4 aspect in dance therapy section. ओके. So here we understand dance as the smallest movement. Like for example, dance class la you have a structured movement to go, and dance therapy session la you can create your own dance movements. So there are no teachers. There won't be any a coach, choreographer who will be guiding you for the movement. Dance therapy मध्ये it is almost impromptu thing which directly come from your body. मग ती अगदी नुसती एवढीच मुवमेंट असेल ना तरी पण हा डान्स आहे आमच्यासाठी. Then you come to the dance therapy section. So it's a huge difference because here we consider dance beyond dance. And here we consider dance as a performing art. म्हणजे थोडक्यात डान्स थेरपी मधला जो डान्स आहे तो फॉर्मलेस आहे, त्याला कुठल्याही आपण साच्यात बांधू शकत नाही. ओके, Correct. सो मी नेक्स्ट क्वेश्चन असा विचारतो की आपल्याकडे काय म्हणतात बऱ्याच प्रकारचे डान्स फॉर्म्स आहेत. कंटेम्पररी आहे, बॅले आहे, क्लासिकल, इंडियामध्ये पण खूप आहेत. सो हे डान्स फॉर्म्स असोसिएशन आणि डान्स थेरपीची एक इंडिव्हिज्युअल एंटिटी, ओके, तर कशी वेगळी आहे डान्स थेरपी, हे कसं आपण सांगू शकतो ऑडियन्सला? So basically dance therapy करण्यासाठी you need not to be a dancer. ओके. Okay, so for that you need to have a basic sensibility of understanding other human or anybody. Okay, जो कुठला लिव्हिंग आहे, क्रिएचर आहे अख्ख्या या जगामध्ये, त्याच्यासाठी काहीतरी अंडरस्टँडिंग ॲबिलिटी असणं दॅट इज द बेसिक डिमांड. Second very important thing is you need to be non-judgmental. There is nothing right and nothing wrong when you come to the dance therapy sessions. Okay, but if you go to the particular dance forms, there are some rules and regulations. You need to know the periods pretty well if you are doing the ballet. If you are doing, let's say, Bollywood, तर तुम्हाला बेसिक ठुमका हा यायला पाहिजे, ही नेसेसिटी. That's the basic rule. Okay, but in the dance therapy there are no rules. There is nothing right and nothing wrong. It's very non-judgmental platform because see understand की एखाद्याला खूप काहीतरी बॅगेज आहे आणि त्याच्या एखाद्या मूव्ह मधनं ते एक्सप्रेस झालंय, तर त्याचं कोणी पण म्हणजे उद्या इथे असलेली सगळी जर सेन्सिबल लोक असली तर हे जाऊन बाहेर विकू शकत नाही. बरोबर. म्हणजे इथे फॉर्म तुमचा बरोबर असणं किंवा तुमचं कंटेम्पररी म्हटलं तर तुमचा पाय असा पॉइंटेड हवा, अशा सगळ्या गोष्टी नकोय. जस्ट तुम्ही जर एक्सप्रेस करू शकता डान्स थ्रू तर ती एक डान्स थेरपी आहे. राईट. तिथे फक्त तुम्ही पाहिजे. राईट. तुम्ही पाहिजे. मग तुम्ही इथून नसलात तरी चालेल, इथून आणण्याचं काम फॅसिलिटेटरचं आहे. They will help you. They will facilitate you to be there in the present. Yeah.
Great. So yeah, here you need to be like in the dance classes, you need to be aware from this area, from this area. Then you will understand the rules and regulations. बरोबर. Otherwise, and basic some knowledge of dance, right? Dance. म्हणजे ऍटलीस्ट मला घरच्या घरी तरी डोलता येतं, हा तरी बेसिक सेन्स पाहिजे. दॅट इज नॉट नेसेसरी इन डान्स. ग्रेट ग्रेट. चला, म्हणजे आपल्याला आतापर्यंत या 2 गोष्टी कळल्यात की डान्स थेरपीला कुठलाही फॉर्म नाहीये आणि डान्स थेरपीला कुठलीही मेथड नाहीये. ओके, सो एनीबडी कॅन काय म्हणतात टेक डान्स थेरपी इन देअर वे. ओके, सो ऍक्च्युली अथर्व, मला डान्स थेरपी ही गोष्ट हिट कुठे झाली खरं तर, आधी मलाही माहित नव्हतं डान्स थेरपी काय आहे. परवा मी सहज जोकर बघत होतो आणि आपला विषय झाला की आपण डान्स थेरपीवरती काहीतरी करतोय. सो जोकर बघताना त्या जोकरचा जो सीन आहे की तो तिकडे बेसमेंटला त्या ट्रेन मध्ये 3 मुलांना उडवतो आणि पळत 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 येतो आणि त्या एका वॉशरूम मध्ये जाऊन, पब्लिक टॉयलेट मध्ये जाऊन तो लॉक करतो स्वतःला. ओके, सो मी जोकरचं मेकिंग बघत होतो. तो जो डिरेक्टर होता टॉड फिलिप्स, तो म्हणला की त्या सीन मध्ये काय करायचं हे माहितीच नव्हतं, की तो जोकर पळत येतो आणि तो पब्लिक टॉयलेट मध्ये बंद करतो. आता पुढे काय करायचं मला माहित नव्हतं. मी ऍक्टरवर सोडलं की तुला करायचं ते कर. ओके, आणि आता मी माझं बॅकग्राऊंड मी थोडं थिएटर शी संबंधित आहे, त्यामुळे मला थोडं ते इमोशनली तो सीन असा वाटला की त्या कॅरेक्टरला तिकडे भरपूर इमोशन्सनी काय म्हणतात त्याच्यावरती कब्जा केलेला आहे, की त्याच्याकडे इन्सिक्युरिटी आहे, इम्पेशन्स आहे, भीती आहे, सॅटिस्फॅक्शन आहे, असे एक 10-12 तरी इमोशन्स मी लिस्ट डाऊन केले. आणि आता हा काय करेल असं जेव्हा डिरेक्टरनी प्रश्न विचारला सीन शूट करताना, तेव्हा तो जो आपण सीन बघतो की तो जोकर असा मुवमेंट करतोय, असं डान्स करतोय आणि एका अशा शांत म्युझिक वरती तो सीन चाललाय 2-2.5 मिनिटाचा. मला वाटलं की कमाल, म्हणजे एवढ्या सगळ्या मिक्स्ड इमोशन्स फक्त, आणि तो ऍक्टर डान्सर नाहीये और ते कॅरेक्टर डान्सर नाहीये, तरी सुद्धा डान्स मधनं किती गोष्ट ती काय म्हणतात एक्सप्रेस झाली, एवढे सगळे इमोशन्स. सो मला तिकडे हिट झालं की नाही, हे खरंच काहीतरी भारी आहे. आणि नक्कीच आपला प्रत्येकाला ह्याचा उपयोग होत असतो. डान्स थेरपी घेणारा कुठलाही माणूस हा सायकोलॉजी किंवा सायकॅट्रिकची ट्रीटमेंट घेणाराच असावा, की तुमच्यासारखा नॉर्मल माणूस सुद्धा ही ट्रीटमेंट घेऊ शकतो? Okay, great. So thanks for this question. I guess you have jotted down very logical questions for me. कारण का मला हे क्वेश्चन खूप वेळा विचारले जातात आणि this is the right platform to explain this. So let's change the word. So this is not the treatment. So basically, I would like to tell you that dance therapy is not the treatment kind of thing. It will treat you in a different way, but we don't label it की आता याची ट्रीटमेंट घ्या. ओके, सो खूपदा काय वाटतं जेव्हा मी म्हणते की डान्स क्रिएटिव्ह मुवमेंट थेरपी आहे, सो थेरपी म्हणल्यानंतर लोकांना असं वाटतं की अरे म्हणजे माझ्यात काहीतरी कमी आहे म्हणून मला थेरपीची गरज आहे. द वे यू सेड आय नीड दिस ट्रीटमेंट, दॅट इज द रिझन आय नीड टू गो टू द सेशन. इट इज नॉट लाईक दॅट. Dance therapy sessions or rather dance therapy, it's something which ordinary people can also experience it very what you can say, they can also experience it on a larger level. Like it is not necessary की तुम्हाला काहीतरी सायकोलॉजिकल इश्यू आहेत किंवा तुम्हाला सायकोलॉजिकल चॅलेंजेस आहेत और यू हॅव सो मच बॅगेज म्हणून तुम्हाला कुठेतरी एक्सप्रेस व्हायचं आणि म्हणून तिथे या, असं नाहीये. तुमच्या माझ्यासारखी लोक पण इथे येऊन एक्सप्रेस करू शकतात. 2 वेगवेगळे इम्पॅक्ट आहेत. सो जेव्हा तुझ्या माझ्यासारखी लोक येतात की ज्यांना कदाचित आर्ट फॉर्म बद्दल थोडी आपुलकी आहे कुठल्याही, आणि दे जस्ट वॉन्ट टू कम हिअर अँड सी व्हॉट इज, और आउट ऑफ क्युरियोसिटी की काय आहे डान्स थेरपी, तो त्यांचा टेक अवे हा खूप वेगळा आहे. आणि those are the people who are coming with some baggages or those are the people who have some challenges and they are coming, त्यांचा टेक अवे खूप वेगळा आहे. Definitely it is not a treatment kind of thing. It is the area where you can definitely express something, but it will treat you in a better way. ओके. आणि डान्स थेरपी आपल्याला काय देतं, म्हणजे डान्स थेरपी फक्त रिलेटेड टू माइंड आणि बॉडी आहे का इट इज समथिंग बियॉन्ड दिस?
प्रत्येकाचा खूप वेगवेगळा एक्सपिरियन्स असतो. म्हणजे मी असं मध्यंतरी ऐकलं की नर्मदा परिक्रमा जेव्हा आपण करतो तेव्हा प्रत्येक माणसाला स्वतः वेगळे एक्सपिरियन्स येतात. एका माणसाला जो एक्सपिरियन्स आलाय तो परत दुसऱ्या माणसाला येत नाही. राईट. दॅट्स द सेम थिंग हॅपनिंग विथ द डान्स थेरपी. ओके. सो मला आलेला एक्सपिरियन्स हा माझा असतो कारण का मी एक्सप्रेस केलेला असतो. लेट्स से अथर्वला आलेला एक्सपिरियन्स हा त्याचा आहे कारण का त्याचं रिसिव्हिंग माझ्या रिसिव्हिंग पेक्षा वेगळं आहे. राईट. नीरजला आलेला एक्सपिरियन्स हा त्याचा आहे. सो डेफिनेटली इट इज बियॉन्ड दॅन युअर माइंड अँड युअर बॉडी. Right. आता छोटासा एक्सपिरियन्स सांगेल. when I was going through the training, there were few days where I was continuously crying आणि मला माहिती नव्हतं मी काय रडते. ओके, पण बाकी कोणीच रडत नव्हतं सेशन मधलं. सो इट वॉज माय लर्निंग. इट वॉज माय थिंग वेर आय प्रॉबेबली could understand dance beyond mind and body. तर काहीतरी रिकामं झालं, काहीतरी कम्प्लीट झालं, कुठेतरी क्लोजर मिळालं. इट इज ऑल्सो इट इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट टू फील, टू गेन. तो फक्त माइंड आणि फक्त बॉडीशी नाही, त्याच्या पलीकडे जाऊन पण खूप गोष्टी हळूहळू समजतात. सो बेसिकली मला असं वाटतं की सगळ्यात महत्वाचं की माइंड म्हणजे काय हे अंडरस्टँड करायला पाहिजे आणि बॉडी म्हणजे काय हे अंडरस्टँड करायला पाहिजे. मग त्याच्यानंतर वी कॅन प्रोबेबली टेल की हा इट इज बियॉन्ड द माइंड अँड बॉडी. सो व्हॉट हॅज चेंज्ड ड्युरिंग दिस कोर्स इज, माझ्यासाठी हे माइंड अँड बॉडीपेक्षा वरती जाऊन एक्सपिरियन्स कधी होता जेव्हा I could understand the other person in a totally different way after my training. ओके. तर ज्या व्यक्तीकडे बघून माझी आयुष्यात चिडचिड व्हायची, जो व्यक्ती माझ्या डोक्यात जागा नसताना सुद्धा जागा करून द्यायचा, त्या व्यक्तीला मी खूप वेगळ्या पद्धतीने ट्रीट म्हणजे रादर रिसीव्ह करायला लागले आणि तो व्यक्ती माझ्याशी खूप वेगळ्या पद्धतीने वागायला लागला. सो अचानक इट इज बियॉन्ड दॅन युअर माइंड अँड युअर बॉडी, राईट? Because it's my body and my mind, but the other person is handling me pretty well. How it is possible? Is it possible because it is beyond your mind and your body? ग्रेट ग्रेट. प्रत्येकाची जर्नी वेगळी आहे ऍक्च्युली. राईट. आणि एक्झॅक्टली डान्स थेरपीमध्ये होतं काय, म्हणजे आपण मला समजा डान्स थेरपी घ्यायची आहे तर एक्झॅक्टली काय स्टेप्स असतात, ते काय होतं डान्स थेरपीमध्ये? Again, thank you for this question. So yeah, because लोकांना इतके टॅबू आहेत ना की it is always nice to come in front of the person who you want to explain something like this. So dance therapy मध्ये होतं काय? So basically तुला जर इच्छा असेल स्वतःबद्दल अजून जाणून घ्यायची किंवा स्वतःला खूप बेटर लेवलला बघायची किंवा कुठल्याही अपेक्षा न ठेवता काहीतरी एक्सप्रेस करायचे. ओके, सो मी 2-3 गोष्टी सांग, कारण का मी इतके लेवलचे अनुभव घेतलेत की मला असं लक्षात आलं की लोकांना असं वाटतं की डान्स थेरपीचं एक सेशन घेतलं की माझं बॅगेज रिकामं होणार आहे अँड आय विल बी फ्री. So you need to understand, if you are at the age of, let's say, 21, you have the baggage of last 20 years with you. Right. And I cannot erase it, or nobody can erase it in one session. Right. Exactly. Right? I am not magician, or you are not magician की कांडी फिरवली आणि मी स्वच्छ झाले, असं नाही होत. ओके, so this is the beginning. एकटं खेळणं आणि टीम मध्ये खेळणं याच्यात फरक आहे, बरोबर? एकटा गेम खेळणं किंवा टीम मध्ये खेळणं याच्यात खूप फरक आहे. ग्रुप डायनामिक्स प्लेज व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन युअर लाईफ बिकॉज देन यू डेव्हलप डिफरंट क्वालिटीज इन यू. तसं डान्स थेरपी मध्ये पण इंडिव्हिज्युअल सेशन्स असतात आणि ग्रुप सेशन्स असतात. तर इंडिव्हिज्युअल सेशन्स मध्ये आपण 1-to-1 सेशन घेतो ज्याच्यामध्ये त्या व्यक्तीला ज्याची गरज आहे त्याच्यासाठी आपण डान्स थेरपीचा जास्तीत जास्त वापर करतो. When you come to the group session, group dynamics are totally different. So ज्या क्वालिटीज
आपण बघतो की लेट्स से लीडरशिप आहे, डिसिजन मेकिंग आहे, किंवा टीम वर्क आहे, युनिटी आहे, किंवा वॉट एव्हर द कॉमन प्रोबेबली नॉट आय विल से सोशल इमेज आहे, एक पर्सनल इमेज आहे. So image is also very important thing in our day-to-day life nowadays. सो बेसिकली कोणताही एक्सरसाइज करताना किंवा डान्सची कोणती मुवमेंट करताना ती फक्त फिजिकली न करता ती तुमच्या कोर मधनं कशी येते आणि तुमच्या सोल कसा इनिशिएट करतोय ती गोष्ट करण्यासाठी हे खूप इम्पॉर्टंट आहे. आणि मला असं वाटतं फक्त डान्स नाही, कुठलीही गोष्ट करताना तुम्ही किती मनापासून करता ते जास्त मॅटर करतं. इन ऍडिंग टू दिस मला मध्ये मी एक पॉडकास्ट ऐकला होता अथर्व, बिअर बायसेप्स ने घेतला होता गौर गोपाल दासचा पॉडकास्ट. राईट. सो त्यामध्ये गौर गोपाल दास यांचं म्हणणं होतं की स्पिरिच्युअलिटी असं स्पेशली काही धार्मिक किंवा असं काही नसतं. बरोबर. स्पिरिच्युअल इज बेसिकली युअर स्पिरिट वन्स वेन गेट असोसिएटेड विथ द रिच्युअल्स इट गेट स्पिरिच्युअल. सो कोणतंही काम, कुठलंही रिच्युअल जेव्हा मनापासून केलं जातं, स्पिरिट पासून केलं जातं, तेव्हा ते स्पिरिच्युअल होतं. कमाल. ओके, सो हे मला खूप वाटलं आणि इकडे रिलेट झालं म्हणून बोललो. तो मी पुढच्या क्वेश्चन कडे येतो. डान्स थेरपी म्हणून आपण जर बघायला गेलं, आता डान्स हा आर्ट मध्ये जर आपण विचार केला तर परफॉर्मन्स खूप मॅटर करतो. डान्स ऍज अ आर्ट, पण डान्स ऍज अ थेरपी मध्ये परफॉर्मन्स पेक्षाही जास्त एक्सप्रेशन मॅटर करतं का, तुमचं व्यक्त होणं मॅटर करतं का, रादर दॅन परफॉर्मन्स? हो, डेफिनेटली. सो बेसिक हा खूप मोठा टेक अवे की जेव्हा तुम्ही डान्स परफॉर्म करायला जाता तेव्हा यू एक्सपेक्ट ऍटलीस्ट वन पर्सन ऍज अन ऑडियन्स, कुठली पण. पण इथे जर तुम्हाला माहिती आहे कोणी ऑडियन्सच नाही आहे, तर व्हॉट कॅन बी द नेक्स्ट थिंग? ऑफकोर्स इट विल बी युअर एक्सप्रेशन, राईट? तर ते बघणारच कोणी नाही. कोणासाठी करायचंय? माझ्यासाठी करायचं, right? So let's work it in that way. So let's do what I want to do, what I probably will not do when people are there around me. Right. So that is something which you actually work on your pure expression. ग्रेट. आपण आधी जसं म्हटलं की ही पूर्ण डान्स थेरपी वगैरे आहे, हे एक रिलीफ मिळण्यासाठी, एक मेंटल स्टेट आपली एक चांगली राहण्यासाठी आपण करतो. तर अशी कुठली वेगळी काय म्हणता येईल, आता मी माझं एक्झाम्पल देतो की मला एक मेंटल स्टेबिलिटी हवी असेल, काही मला एक लो फील येत असेल, तर मी पळतो, मी लाईक पूर्ण सोसायटीचे मी राऊंड्स मारतो. तर हे कसं रिलेटेड आहे, लाईक म्हणजे याच्यापेक्षा किंवा डान्स थेरपीमध्ये सुद्धा आपण वेगवेगळे काही असे ऍक्टिव्हिटीज करू शकतो का ज्याच्यामध्ये आपल्याला एक सेम मेंटल स्टेबिलिटी किंवा एक रिलीफ मिळतो? हो, ऍक्च्युली काय आहे की प्रत्येक बॉडीचा CLB स्पेसिफिक, आय एम नॉट टॉकिंग अबाउट द जेंडर, आय एम रिसिव्हिंग जेंडर एज अ बॉडी. तर प्रत्येक बॉडीचा खूप वेगळा सेटअप आहे. ओके, सो तुझ्यासाठी अथर्व हा वर्क होतो की यू रन अँड यू बी मेंटली हेल्दी प्रॉब्लेम, यू फील बूस्ट अप. माझ्यासाठी नाही होत. ओके, रनिंग माझ्यासाठी कदाचित बोरिंग असेल, पळायचं काय यार, पळायला नको. ओके, सो प्रत्येकाचा अंडरस्टँडिंग किंवा प्रत्येकाच्या बॉडीचे काही गोष्टी वेगवेगळ्या असतात. पण ॲज आय विल डेफिनेटली टेल यू की एज आय सेड की each movement of your body matters a lot in the dance therapy. Then the running is the movement, right? Which your body generated with some intervals, right? So it is therapeutic for you. Okay. सो जेव्हा आम्ही काही ऍक्टिव्हिटी घेतो तेव्हा आम्ही अशा बऱ्याच, आता रनिंग इज रिलेटेड टू द स्पीड, राईट? तू रनिंगच्या ऐवजी उद्या सायकलिंग करून पण बघ आणि मला सांग. So running is related to the speed. Then as a facilitator, I have understood that you need a speed to work on your mind, right? So आपल्याकडे वेगवेगळे असतात की स्पीड वरती पण काही लोकांना स्लो झाल्यानंतर पण सुचतं, राईट? बघा, कारण लाईफच इतकं डे टू डे फास्ट असतं की
some time they need to sit down and breathe. That's it. त्यांचं प्रत्येकाचा टेकअवे वेगवेगळा असतो. सो ही रनिंग ही मुवमेंटच आहे आणि ते Right. डान्स थेरपीमध्ये कन्सिडर केलंच जाऊ शकतं बिकॉज ईच मुवमेंट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर एव्हरीबडी. खूप डिस्कव्हरी होती अशी प्रत्येक स्टेपला, की अरे यार हे पण आहे आपल्यात, हे पण आहे आपल्यात, आपण बघितलं नाही तसं आपल्याकडे. Exactly. सो खरंच इथंच पॉडकास्ट मध्ये वर्क व्हायला लागले थेरपी. जेव्हा करायला जाऊ तेव्हा खरंच मजा येणार आहे. नक्कीच. शेवटचे आपण काही क्वेश्चन्स कडे आता आलेलो आहोत. आपण आपला पॉडकास्ट जवळपास कन्क्लूड करणार आहोत. हा जो क्वेश्चन मला विचारायचा आहे की बऱ्याचदा एक्सरसाइज न केल्यामुळे किंवा फिजिकली ऍक्टिव्ह नसल्यामुळे आपण इथनं खूप ब्लॉक होतो, मेंटली खूप ब्लॉक होतो आणि समोरच्या माणसाबद्दल खूप पूर्वग्रह आपण तयार करतो, स्वतःबद्दल पूर्वग्रह तयार करतो. ओके, सो बऱ्याचदा डान्स थेरपी मधनं कुठल्याही काय म्हणतात बाउंडलेस, फॉर्मलेस, मेथडलेस वे ऑफ एक्सप्रेशन मधनं आपण जर एक्सप्रेस झालो डान्स थेरपी सारख्या, तर आपले काय म्हणतात एक पर्स्पेक्टिव्ह जो आहे किंवा पॉइंट ऑफ व्ह्यू आहे तो कुठेतरी ब्रॉड होऊ शकतो. म्हणजे जर अथर्व असा प्रकारचा वागतो, असं जर माझ्या डोक्यात एक पूर्वग्रह असेल आणि मी डान्स थेरपी केल्यावरती मला माझा कोर कळतो की अरे यार नाही, कोरला मी असा आहे, सो अथर्व पण असंच असणार आहे कुठे ना कुठेतरी. सो मला त्याचा व्ह्यू कळायला लागतो. सो असं कुठं आपण अवेकन होतो या थेरपी मधनं? होऊ शकतो डेफिनेटली. परत हे प्रत्येकावरती आहे. मी जर आता असं स्टेटमेंट केलं की होऊच शकतो, तर एखादा नाही होणार आणि मला म्हणेल की तू काय सांगते. सो इट इज पर्सन टू पर्सन. ओके, सो ज्याला सिम्पल आहे, आता आपण सगळ्यात महत्वाचं खूप बेसिक लेवलला म्हणतो की तुला जर शब्दकोश कळला तरच तू तुझं म्हणणं व्यवस्थित सांगू शकतो. बरोबर. तुझ्याकडे म्हणण्याजोगे जर शब्द असतील, तुला एक्सप्रेस होण्याजोगे शब्द असतील, तर तुझं एक्सप्रेशन हे आपण लोकांपर्यंत पोहोचवू शकतो. बरोबर. तसं बॉडीला एक्झॅक्टली. शब्दकोश असायला, बॉडीला मुवमेंट व्होकॅब्युलरी असायला हवी ना. ओके, when I working on my vocabulary of my body, I understand myself better. When I understood myself, rather understanding myself better, I open a few areas of mine where I have not even reached. Okay, so असे काही एरियाज असतील. फॉर एक्झाम्पल, राग आलाय आणि राग आल्यानंतर मी दरवाजा आपटते आणि दार बंद करून रूम मध्ये बसते. ही एक रिॲक्शन आहे रागाची. ओके, when I work on anger, okay, and I have understood की दार आपटल्याने माझा अँगर एक्सप्रेस नाही होते, मी शांत बसल्याने उलट तो वाढत पाहिलं होतं. तो मी जेव्हा हे रिकामं करते ना, तेव्हा माझं दार वाजवणं बंद होऊन जातं. जेव्हा माझं दार वाजवणं बंद होऊन जातं तेव्हा त्याच दारात आई येऊन मला विचारते काय झालंय, मग आय स्टार्ट एक्सप्रेसिंग माय सेल्फ. So it becomes a different journey for me also to know my mom better, right? Yeah. So this is the way we actually, like any art form, rather whatever you do and which is therapeutic for you, it will definitely bring the larger concept in your mind to understand yourself better, and eventually you will understand the situation better. लास्ट क्वेश्चन कडे येणार आहे मी. आमच्या म्हणजे मी थिएटर करतो त्यामुळे आमच्या इथे कुठलंही कॅरेक्टर जे असतं, कुठल्याही कॅरेक्टरची किंवा आपल्यासारख्या माणसांची नॉर्मल एक असते वॉन्ट, म्हणजे एक असं डिझायर की ते आपल्याला हवं असतं, आणि एक असते नीड ज्याची आपल्याला खरंच गरज असते. ओके, सो आपण वॉन्टच्या मागे पडतो, डिझायरच्या मागे पडतो, मला हे पाहिजे हे पाहिजे हे पाहिजे, आणि आपल्याला नीड कडे पण लक्ष देत नाही, याची गरज आहे आणि ते पण दुर्लक्षित करतो. पण ऍट दी एंड जेव्हा आपल्याला कळतं की नाही एवढी माझी गरज आहे आणि मी एवढं घेतो, तेव्हा खरं तर आपण कुठेतरी सॅटिस्फाय होतो किंवा कुठलंही कॅरेक्टर सॅटिस्फाय होतं. सिमिलरली इन डान्स थेरपी आपल्याला कुठे आपला जो कोर आहे तो कळण्यासाठी माझी खरंच गरज काय आहे, माझी मटेरियलिस्टिक गरज आहे का, मला खरंच 50,000चा फोन हवाय का, मला खरंच 1.5 लाखाची बाईक हवी आहे का, त्यासाठी मी आटापिटा करू का, हे करणं, की डेली मी किती स्टेबल राहतोय, मी किती हॅपी राहतोय, किती चार्मिंग राहतोय, माझ्यासाठी माझे 3 गोष्टी, माझं लव्ह, हेल्थ आणि माझा हॅपीनेस, या 3 गोष्टी माझ्यासाठी महत्वाच्या आहेत. या ज्या कोर काय म्हणतात कन्सेप्ट डिस्कव्हर होणं आहे, या डान्स थेरपी मधनं कशा डिस्कव्हर होतात आणि होतात का?
होतात, मी नाही नाही म्हणणार, पण अगेन इट्स अ पर्सन टेक अवे, राईट. सो ज्याचं एवढं आकलन आहे तो तिथपर्यंत पोहोचेल, ज्याचं एवढं आकलन नाहीये, ज्याच्यासाठी वेगळ्या गोष्टींचं आकलन जास्त आहे, तो कदाचित त्याच्यावरती काम करेल. ओके. आणि डान्स थेरपी मधनं तुम्ही तुमचा कोर डिस्कवर करता हे 100% आहे. इफ यू if you don't bound yourself and if you let go yourself during the dance therapy session, you will receive n numbers of unknown things about you. So त्याचा टेक अवे तुमच्यासाठी काय आहे, प्रत्येकाचं वेगवेगळं आहे. पण मी जसं आता हा लास्ट क्वेश्चन आहे म्हणून मी फक्त सांगते की here I could say that you guys are ready to come for the dance therapy session. That is the reason you probably are asking such things. But there are 80% of the people who feel bodily express करणं म्हणजे छे माझ्यासाठी impossible आहे. Okay. Right. So 80% of the people are unaware of their own what you can say strengths. Right? They're not even willing to come on the platform where they can express through their body, because body is totally personal thing for everybody. When I am saying you are going to express through the body, you take it like maximum people obviously take it in a different way, right? But here in a dance movement therapy, body is an instrument. You just have to play with it. राईट. सो जेव्हा मी हे प्ले करते तेव्हा मी सारेगमपधनिसाचे वेगवेगळे कंपोजिशन घेतेच ना. मी तबला प्ले करायला लागल्यानंतर एखादं वेगळं स्वतःच येतच ना. मग ते स्वतःच येतं त्यालाच तर कोर डिस्कवरिंग म्हणू शकतो ना आपण. एक्झॅक्टली. So when you understand, when you take your body as an instrument and you start enjoying the music of your own instrument, you will definitely discuss so many things about you, and those things will definitely work on your want and your need. Wow. हे Great. हे ना मला कुठेतरी म्हणजे मी आता स्पिरिच्युअलिटी बद्दल आता भरपूर वाचतोय त्यामुळे असं वाटतंय की हे कुठेतरी स्पिरिच्युअलिटीशी रिलेट होतं. लाईक तुम्ही जेवढं स्पिरिच्युअल राहाल, जेवढं तुम्ही स्वतःला फ्री करून तुम्ही स्पिरिच्युअलिटी मध्ये जाल ना, तेवढं तुम्हाला त्याचे जास्त बेनिफिट्स मिळतात. तर मला असं वाटतं डान्स थेरपी पण ही त्याला एक रिलेटेड आहे की जेवढं तुम्ही डान्स थेरपीमध्ये जेवढे फ्री राहाल, जेवढं तुम्ही आतमधनं जेवढे मोकळे राहाल, जेवढं तुम्ही ऍक्सेप्टिंग राहाल, तेवढं तुमचे जास्त टेक अवेज असतील. Perfect. कारण it is meditation. Like if I am a singer, singing can be a meditation for me. Right. If I am a writer, then writing something can be a meditation for me, right? For me, dance can be a meditation, right? So let the body express this part of meditation as well. म्हणजे स्पिरिच्युअलिटी बद्दल तू बोलतोस म्हणून सांगते की मगाशी पण तुम्ही स्पिरिच्युअलिटीची खूप सुंदर डेफिनेशन सांगितली. तर इफ यू रिलेट दॅट थिंग टू एनी ऑफ द परफॉर्मिंग आर्ट और एनी ऑफ द आर्ट फॉर्म, you will receive that point of understanding the spirituality in a different way. So ह्याच्यात पण तोच पॉइंट तुम्हाला मिळतो. आणि स्पिरिच्युअलिटी म्हणजे जसं ते म्हणले की रोज कोणाला तरी पूजायलाच जायला पाहिजे आणि ध्यान लावूनच बसलं पाहिजे, ह्याच्या पलीकडे पण आहे. सो तसंच हे पण आहे. ही नोट खरंच भारी आहे आपला हा पॉडकास्ट एंड करण्यासाठी. आणि खरंच म्हणजे धनश्रीता इज वन ऑफ द ब्रिलियंट अँड इंटेलेक्च्युअल ब्रेन्स वी हॅव एव्हर डन आवर पॉडकास्ट विथ. आणि खरंच आम्हाला मजा आली आणि आम्हाला खूप गोष्टी कळल्या. स्वतः आम्ही लवकर लॉकडाऊन संपण्याची वाट बघतोय की कधी एकदा आपण डान्स थेरपीचं वर्कशॉप किंवा तिकडे जाऊन आपण पर्सनल डान्स थेरपीचा अनुभव घेऊयात. सो आणि ताई जसं म्हणली की 80% ऑफ द पीपल आर अनअवेअर अबाउट डान्स थेरपी अँड दे डोंट वॉन्ट ऍक्च्युअली टू वर्क ऑन देअर बॉडी. सो ते लोक सुद्धा हा पॉडकास्ट बघितल्यावर नक्की विचार करतील की नाही आहे काहीतरी मजेदार गमतीशीर ज्याचा आपण काहीतरी विचार केला पाहिजे. सो थँक्यू व्हेरी मच
आपण लवकरच यावरती पुढे पण काहीतरी करूयात, बोलूयात, का तर हा विषय इकडे संपणारा नाहीये असं मला तरी वाटतंय. आणि आपल्या ऑडियन्ससाठी जसं आमच्यासाठी हा विषय नवीन होता, तुमच्यासाठी नक्कीच नवीन असेल. आता लोकांनी सुरुवात केली आहे, इंट्रोडक्टरी व्हिडिओ त्यांना कळलाय की काय असतं डान्स थेरपी. सो विचार करा, रिसर्च करा, तुम्हाला काही सापडलं त्याबद्दल जर आम्हाला कळवा. काहीही तुम्हाला डाऊट असतील, काही क्वेश्चन्स असतील, इंटरेक्च्युअल बीज इज विथ यू. धनश्रीताईशी आपण कॉन्टॅक्ट करू आणि आपण नवीन नवीन काहीतरी प्रोजेक्ट करत राहू. सो अगेन, पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कॉमेंट करा, तुमच्या मित्रांपर्यंत, त्यांच्या मित्रांपर्यंत, सगळ्यांपर्यंत डान्स थेरपी पोहोचवा. आणि तर लवकरच आपण पुढच्या पॉडकास्टला भेटूयात. आणि तोपर्यंत स्टे सेफ, स्टे हेल्दी, विचार करा आणि adios.